पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात यावेळी काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। शिवसेनेतल्या बंडानंतर मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेत, तर माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे हे ठाकरेंच्या सेनेत आलेत। केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सुद्धा नावाची चर्चा या मतदारसंघामध्ये रंगली आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं साईबाबा मंदिर, आशिया खंडातील पहिला पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना, भंडारदऱ्यासारखं पर्यटन स्थळ, या सगळ्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघ जगात प्रख्यात आहे। महाराष्ट्रातील राजकारणात शिर्डी मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो। यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी सुद्धा इच्छुक उमेदवारांची चर्चा मतदारसंघात आतापासूनच सुरू झाली आहे। 2 टर्म खासदार असलेले सदाशिव लोखंडे या लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून हॅट्रिक करण्यासाठी इच्छुक आहेत। शिवसेना ठाकरे गटाकडून नाना अर्थात माजी मंत्री बबनराव घोलप आणि 2 भाऊसाहेब अर्थात माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे इच्छुक आहेत। माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेसनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीसाठी तयारीला लागलेत। वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढावी अशी मागणी वंचितच्या कार्यकर्त्यांमधून होतीये। काँग्रेसकडून राज्य महिला आयोगाच्या सदस्या, आरपीआय पक्ष काँग्रेसचे दिवंगत नेते प्रेमानंद रुपवते यांची कन्या अर्थात उत्कर्षा रुपवते इच्छुक आहेत। 2014 आणि 2019 या 2 निवडणुकांमध्ये शिवसेनेचे सदाशिव लोखंडे या मतदारसंघातून निवडून आलेत। आता शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले लोखंडे हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत। मतदारसंघात महायुतीचं वर्चस्व असणं, तर महाविकास आघाडीकडून मतदारसंघामध्ये एकत्रित प्रयत्न होणं, निळवंडे पट्ट्यात बळ मिळण्याची शक्यता असणं, नाराजीमुळे सर्व पक्ष एकत्र येण्याची शक्यता असणं, मोदी लाट आणि राम मंदिराचा मुद्दा हे शिंदेंच्या शिवसेनेसाठी प्लस पॉइंट असतील। बेरोजगारी आणि विकासाचे प्रश्न हे शिंदेंच्या शिवसेनेसाठीचे मायनस मुद्दे असू शकतात। बदललेल्या राजकीय समीकरणात संधी मिळाली तर विजयाचा विश्वास खासदार सदाशिव लोखंडे व्यक्त करतायत। आमच्या पक्षनेते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यानुसार काम चालू आहे, तर काय आणि प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे। ज्यावेळेस आपण शिंदे साहेबांकडे गेलो त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला, ते शेतकरी सुखी झाला तरच गाव सुखी होईल आणि कुटुंब सुखी होईल, ही भूमिका माझी असल्यामुळे पाण्याचा पहिला प्रयत्न सोडला पाहिजे। दुसरीकडे मतदारसंघातील महत्त्वाचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सदाशिव लोखंडे यांच्यावर नाराज आहेत अशा चर्चा रंगल्यात। त्यामुळे सर्व पक्षीयांचा लोखंडेंना विरोध होईल अशी चर्चा आहे। 2 टर्म खासदारकीनंतरही मतदारसंघातील समस्या कायम असल्याचं सांगितलं जातंय। शेतीला कमी पाणी मिळतंय, औद्योगिकरणाचा अभाव आहे, त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे, रस्ते, धरण, पाणी कालव्यांचे प्रश्न अजूनही आहेत। शिर्डी, शनी शिंगणापूर धार्मिक पर्यटनाला चालना मिळणं आवश्यक आहे। हे सगळे मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे ठरतील असं सांगत विरोधकांना सुद्धा विजयाचा विश्वास आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या खरं आशीर्वादानं मी त्यावेळेला 2009 ते 14 खासदार झालो आणि जे काम आहे ते जनतेसमोर मी ठेवलेलं आहे, जनतेनं पाहिलेलं आहे, केलेलं आहे। आदरणीय उद्धव साहेबांनीच मला सूचित केलेलं आहे की तुम्ही आता कामाला लागा आणि त्याप्रमाणे मी कामाला लागलेलो आहे आणि ती दिशा घेऊन मी रात्रंदिवस आज फिरतोय। आजचे लोकप्रतिनिधी आणि मी असलेला प्रतिनिधी याचं लोकांनी जनतेनं मतदारांनी ते कंपॅरिझन तुलना केलेली आणि ठरवलेलं आहे की हा 10 वर्ष मतदारसंघ मागे गेलेला आहे, असं माझं मत नाही, हा जनतेचं मत आहे आणि त्यातून चित्र आपल्याला येत्या लोकसभेमध्ये दिसणार आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघ 2008 साली पुनर्रचनेत अनुसूचित जातीसाठी राखीव झाला। त्यापूर्वी शिर्डी मतदारसंघामध्ये अपवाद वगळता काँग्रेस पक्षाचं वर्चस्व होतं।
दिवंगत बाळासाहेब विखे, दिवंगत शंकरराव काळे यांनी मतदारसंघ खुला असताना मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. मतदारसंघ राखीव झाल्यानंतर 2009 पासून या मतदारसंघावर शिवसेना पक्षाचं वर्चस्व राहिलं. राज्यातील बदलत्या समीकरणानंतर सध्या काय आहे मतदारसंघातील स्थिती, त्यावर सुद्धा आपण नजर टाकूयात. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयी झाले. 2019च्या निवडणुकीत सेनेच्या सदाशिव लोखंडेंना 4,86,820 मतं मिळाली. काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांना 3,66,625 मतं मिळाली. वंचितच्या संजय सुखदान यांना 63,287 मतं मिळाली. एकूण मतदारसंख्या आहे 15,61,005, ज्यातले स्त्री मतदार आहेत 7,50,606. अकोले, संगमनगर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासे या 6 विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश होतो. अकोलेमधून किरण लहामटे, कोपरगावातून आशुतोष काळे आमदार अजित पवारांसोबत गेले. शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे आमदार आहेत. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात, श्रीरामपूरमधून लहू कानडे काँग्रेसचे आमदार आहेत. नेवासामधून शंकरराव गडाख अपक्ष सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा शिवसेनेच्या सदाशिव लोखंडेंना झाला होता. यावेळी महायुतीमध्ये या मतदारसंघावर शिंदे गट आणि रिपाई दावा करतायत, तर या महाविकास आघाडीमधून या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा मजबूत मानला जातोय. राष्ट्रवादी सुद्धा हा मतदारसंघ लढण्यासाठी इच्छुक आहे. राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा सुद्धा लोकसभेत विजयासाठी महत्वाचा मानला जातोय. बबनराव घोलप हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुक आहेत, मात्र माजी खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानं ते नाराज असल्याची चर्चा आहे. तेव्हा ते काय भूमिका घेणार हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. कोपरगाव मतदारसंघातील पारंपरिक प्रतिस्पर्धी काळे आणि कोल्हे कुणाची साथ संगत करणार यावर सुद्धा बरीच गणितं फिरू शकतात. जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते असल्यानं ते नेमकी काय भूमिका घेणार हे बघणं येत्या काळात महत्वाचं असेल. पुढारी न्यूजनं केलेल्या महाराष्ट्राच्या महासर्वेत शिर्डी मतदारसंघात काय अंदाज आला होता हे सुद्धा बघूयात. राजकीय दृष्ट्या गुंतागुंतीच्या शिर्डी मतदारसंघात महायुतीचं वर्चस्व दिसत असलं तरी प्रत्यक्ष निवडणुकीत काय होईल याचा अंदाज बांधणं कठीण असल्याचं सांगितलं जातंय. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार, अपक्ष म्हणून कोण रिंगणात उतरणार, रिपाई आणि वंचितची भूमिका काय असणार, या सगळ्यावर पुढचं राजकारण आणि निकाल अवलंबून असेल. प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी.